श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानी परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. बोलणे असे असो हे आता, वर्ण पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती. अजरामर राहिली, कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र. ती देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करती गुरूंचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शने इच्छा धरुणे पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर मंडला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळजन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी भुजांवरी, मस्तक ठेविले झाडाकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न सांगा. उठोनिया करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नरसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योक्षिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सूर भवनी. अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिसली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतनी अंतरी, खळग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाये भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खळग करी. परी तो अभिमानी पुरुष, खळग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश नाले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजा श्रीत सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी, श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी झाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहोने श्री समर्थ, कृत्यांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधेली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णो जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत.
नाना प्राकृत कथा समज सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.